यश हा आकडा आहे. पगार, बंगला, स्टेटस, पोझिशन, सत्ता. यश हे नेहमी अस्थिर आहे, कारण यशाचे निकष बदलते आहेत. सक्सेस मीन्स यू आर समबडी. माझा एक मित्र म्हणाला की त्याच्या कार्यक्रमाच्या आज इथे गेलो, आज ते पाहिलं, आज हे केलं. हे का बरं करतो? तर तो म्हणाला, या माझ्या कलिग्सना कळलं पाहिजे, आय एम ऑल्सो समबडी, आय एम ऑल्सो एंगेज्ड. इंटरनल नीड काही नाही आहे, ही सगळी सोशल नीड आहे, रेकग्निशन नीड. पण सर, आपली भूषणं, आपली लेबल्सच आपली आयडेंटिटी तयार करतात ना. कारण का जर मी माझी सगळी भूषणं काढली तर मग मी राहतो कसा? इफ यू रिमूव्ह ऑल द आयडेंटिटी, व्हॉट इज लेफ्ट इज रिअल यू. मी का घाबरतो नवीन जागी जायला? तिथे नाही कोणी ओळखणार, तिथे हा ओळख नाही करू देणार. अरे यांना ओळखलं नाही, हे डॉक्टर मुलमुले, फार छान यांचे भाषणं, काय वा. ही इज नो बडी विदाऊट हिज आयडेंटिटी. असा जेव्हा समज स्वतःचा माणूस करून घेतो, त्या क्षणी युअर सक्सेस डझंट मीन एनिथिंग. म्हणजे तुमच्या सोशल आयडेंटिटीने तुम्ही ओळखल्या जाता कामा नये. मग जर सक्सेस या पद्धतीनं ऑपरेट करतंय, सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, लोकांना दाखवण्यासाठी आपण करतोय, स्वतःची इमेज मला जोडून नाही घ्यायची, मग सक्सेसफुल होण्याची धडपडच करायची नाही का कधी? नाही. यश, स्पर्धा, ईर्षा, मत्सर, कॉम्पिटिशन ह्या गोष्टी मुलांच्या भावविश्वात चुकूनही येऊ नये. रिवॉर्ड सिस्टीम जर त्यांच्या मानसिकतेमध्ये आणली नाही तर ते कुठेतरी नीरस होऊन जातील का? प्राणी जगतात स्पर्धा आहे का? तो मरून जाईल ना. हो. तो जर पुढे नाही धावला आणि शिकार नाही पकडली तर स्पर्धा आहे, तुलना नाही आहे. हे बघा, सृजनशीलतेचं फुलपाखरू निवांत वातावरण बघू शकतो, त्याला तो निवांतपणा पाहिजे. स्पर्धेचा जोखड मानेवर ठेवून तुम्ही नाही क्रिएटिव्ह होऊ शकत. सक्सेस माणसावरती कसा परिणाम करतो? तो तुम्हाला आतून बदलून टाकतं का? अहंकारी जर बनत असतील ते यशाने, तर मग उद्या अपयशाने ते डिप्रेस्डही होतील. जो हंबल आहे तो डिप्रेस नहीं होणार, क्योंकि जब मिला तब कुछ नहीं लगा, तो नहीं मिला तो क्या फरक पड़ा. सक्सेस इज डिफरंट फ्रॉम यू, यू आर डिफरंट फ्रॉम सक्सेस. तुम्हाला एका ठिकाणी ठरवावं लागेल की मला आनंदी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, की फक्त यशस्वी व्हायचं आहे. दोन्ही मिळणार नाही. एक तर यशस्वी व्हाल आणि यशस्वी अधिकाधिक होण्याचा प्रयत्न कराल, कधीही आनंदी होऊ शकणार नाही. समाधान तर दूरची गोष्ट राहिली. यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात मोठी भीती असते, तुम्ही जेव्हा त्या शिखरावरती जाता, ती म्हणजे पडण्याची. त्यातनं कसं म्हणजे ते कसं हँडल करा? कारण का यशाचं जितकं उंच शिखर गाठाल तिथे तुम्ही एकटे होत जाल. आणि मग खरी भीती हीच की मी इतकं उंच टोक गाठलेलं आहे की आता खाली पडलो तर किती खाली जाईल. कोहरा चित्रपटातलं एक गीत आहे, राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. नातेसंबंध महत्त्वाचे आहेत. म्हणून क्या मंजिल मायने रखती है या सफ़र मायने रखता है? तो न मंजिल मायने रखती है, न सफ़र मायने रखता है, हम सफ़र मायने रखता है. जर्नी इज हैप्पी इफ पीपल अराउंड यू आर हैप्पी. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्त शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण जेव्हा आपल्या घरी एखादं लहान बाळ येतं तेव्हा ते रांगायला लागतं. तो जेव्हा उभा राहायला लागतो किंवा ती जेव्हा उभा राहायला लागतं, तर तेव्हा आपल्याला असं होतं की अरे छान वाटतं, असं ते सक्सेस वाटतं त्यावेळेचं. तर लिंबू चमच्याच्या रेसमध्ये बालवाडीत असताना पहिली आली तर तेव्हा ते यश वाटतं. तेच यश बदलत जातं. मग कुणाला पहिल्या नोकरी लागते तेव्हा ते यश वाटतं, लग्न ठरतं तेव्हा यश वाटतं, त्यांना मुलं होतात तेव्हा यश वाटतं. हे ते सतत चालू राहतं. पण जेव्हा 60-70ला जातो तेव्हा काहीतरी यशाची कल्पना मी बी बदलते. नक्की यश म्हणजे काय? यशाची डेफिनेशन काय आहे? डेस्टिनेशन महत्त्वाचं आहे का त्याची जर्नी महत्त्वाची आहे? त्याच्यातनं होणारा आनंद महत्त्वाचा आहे का त्यातनं होणारा त्रागा महत्त्वाचा आहे? ह्या सगळ्या विषयावरती बोलायला अर्थात आपले लाडके नंदू मुलमुले सर आले. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांसोबत बोलणं म्हणजे एक पर्वणीच असते आणि आज ती पर्वणी मला वाटतं खूपच डीप जाणार आहे. हो, आणि बऱ्याच दिवसांनी एपिसोड करतोय तर मजा येते. मला सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करायची आहे सर, की यश म्हणजे नेमकं काय? कारण आपण जसं शार्दूल म्हणाला, प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगळं यश आहे आणि ते सतत बदलत राहतं. म्हणजे असं नाही होत की मी यशस्वी झालो म्हणजे मी तिथे आहे आता, असं नाही होत ना कोणाचंच. म्हणजे की हा माणूस यशस्वी आहे म्हणजे तो त्या ठिकाणी पोचला आणि त्याला ते मिळालं असं होतच नाही. तर ते सतत बदलत राहतं आणि त्याची सतत वेगवेगळी तुलना होत राहते. तर नेमकं यश म्हणजे काय? जर ते डिफाईन करायचं असेल तर ते कसं करू शकतो? अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. वी शुड डिफाईन व्हॉट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे की एखादी गोष्ट अस्थिर असणं हीच त्याची ओळख आहे.
त्या गोष्टीत कुठल्या गोष्टीचा समावेश होत असेल तर यशाचा. नथिंग इज मोर अनस्टेबल दॅन सक्सेस. कारण सक्सेस इज लाईक चेजिंग अ मूव्हिंग टार्गेट. नदीचं पाणी वाहत असतं. आत्ता जे पाणी आहे ते पुढे निघून गेलेलं आहे. तुम्ही पाय टाकून नदीत बसलात तर यू विल नेव्हर पुट युअर फीट इन द सेम वॉटर बिकॉज इट्स गॉन फॉरवर्ड. यशाची व्याख्या अशीच आहे. पहिली गोष्ट अशी आहे की यश हे एक गंतव्यस्थान आहे की यश हा एक प्रवास आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा प्रास्ताविकात सांगितला. इथपासून वांधा सुरू होतो की यश काय आहे. आपण असं समजलं की यश एक उद्दिष्ट सर करणं म्हणजे यश आहे. तर मग आता प्रश्न असा येतो की मग उद्दिष्ट बदलती उद्दिष्ट राहतात. यश हे परिस्थिती सापेक्ष आहे. यश हे समाज सापेक्ष आहे. यश हे काल सापेक्ष आहे. यश हे संस्कृती सापेक्ष आहे. आपल्याकडे लग्नाचा उल्लेख केला. लग्न करणं म्हणजे यश. भारत हा जगामधला एकमेव समाज आहे. भारतीय उपखंडामध्ये पाहून ठरवून लग्न करणं हे जगाच्या संस्कृतीमध्ये फक्त भारतीय उपखंडात होते. आफ्रिकेतल्या काही देशात होत असेल. एक गमतीची आठवण मला आहे. एका स्त्री लेखिकेने लिहिलेली की ती नॉर्वेमध्ये राहत होती नवऱ्याबरोबर आणि ती म्हणाली की मला इंडियात जायचं आहे. शेजारीण तिची जी होती ती नॉर्वेजियन बाई होती. तर मी कशाला चाललेली आहेस तू. तर हिने आपलं सांगितलं थोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये की माय ब्रदर इज अबाउट टू मॅरी अँड ही इज सीइंग गर्ल्स सो आय एम गोईंग देअर फॉर दॅट वगैरे वगैरे जे काय असेल ते. त्या बाईला कळेच ना की मुली पाहणं म्हणजे ती म्हणे तो खिडकीत बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुली पाहतो का. यश हे संस्कृती सापेक्ष आहे. इथे लग्न होणं हे यश असेल. अमेरिकेमध्ये लग्न 10 वर्ष टिकणं हे यश झालं. त्याच्यामुळे यश हे परिस्थिती सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. मला लहानपणी गणिताच्या क्लासला सगळ्यांच्या वह्या तपासत सर माझ्या डेस्कपर्यंत येईपर्यंत शाळेची घंटा वाजणं हा प्रचंड यशाचा एक आनंद देणारी घटना होती. दगड मारून बोरं पाडतो आहे आणि शेतकरी मागे लागला तर त्याच्या तावडीत न सापडणं आणि त्याच्या तावडीत न सापडता कुंपणावरनं उडी मारून पळून येणं यश आहे. परिस्थिती सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे, समाज सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे. काल ज्याच्यात आपल्याला यश मिळवलं असं वाटत होतं आज वाटत नाही. आणि नवीन युगाची कल्पनाच ही आहे की तुम्हाला सतत यशस्वी व्हावं लागतं. यशाचे नवनवे फंडे तयार करतं मार्केटिंग जे आहे ते. तर पहिली गोष्ट अशी आहे की यश ही अस्थिर कल्पना आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यू कॅन नॉट बी सक्सेसफुल और यू कॅन नॉट कॉल एनिथिंग सक्सेस इफ यू आर लिव्हिंग अलोन ऑन अन आयलंड. एका बेटावर एकटा माणूस यशस्वी नाही ते तिथे लागूच पडत नाही. यश हे समाज सापेक्ष आहे. सक्सेस इज ऑलवेज रिलेटिव्ह टू सोसायटल डिमांड्स. किंबहुना यश नावाची संकल्पना ही माणसांनी समाज तयार केला तेव्हाच निर्माण झाली. प्राणी जगतामध्ये यश नावाची गोष्ट नाही आहे. प्राण्यांमध्ये स्पर्धा आहे अन्नासाठी. एकच शिकार आहे, 2 वाघ धावत आहेत त्याच्या मागे. तर पहिले कोण गाठतो तिला तो यशस्वी होईल. पण मग त्यांच्यामध्ये ती कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा आहे पण तुलना नाही आहे. त्या यशाचे तो काही झेंडे मिरवत नाही. काढून टाकतो ती शिकार जे काय असेल ते. सो देर इज कॉम्पिटिशन इन ॲनिमल किंगडम बट नॉट कम्पॅरिझन. यश ही समाज सापेक्ष गोष्ट आहे. समाज निर्माण झाल्यानंतरच झालेली आहे. जसं मेंटल इलनेसेस हे समाज निर्माण झाल्यानंतरच झालेले आहे. फ्रॉइडचं एक गमतीचं वाक्य सांगतो. तो असं म्हणतो की द ऑनसेट ऑफ मेंटल इलनेस वेन द फर्स्ट पर्सन इन्स्टेड ऑफ हर्लिंग स्टोन्स ऑन द अदर पर्सन स्टार्टेड हर्लिंग ॲब्युजेस. ज्या क्षणी समाज निर्माण झाला आतलं एक आणि बाहेरचं एक ठेवायची गरज निर्माण झाली त्या क्षणी मानसिक आजार निर्माण झाले. मानसिक आजार दुसरं काय आहे. दिल में एक छुपा के रखते हो सामने एक और बोलना पडता है. यशाची हीच गोष्ट आहे. यश हे समाजसापेक्ष आहे आणि यशाची कल्पना ही पूर्णपणे भौतिक कल्पना आहे. यश हा आकडा आहे. पगार, बंगला, स्टेटस, पोझिशन, सत्ता. तुमच्याजवळ किती गाड्या आहेत, तुमचं पॅकेज कितीचं आहे, तुम्ही अमेरिकेत राहता का कुठे राहता, तुमचं प्रमोशन्स किती वेळा झालेले आहेत, तुमच्या नावावर किती पेपर पब्लिश झाले आहेत, तुमची गाणी किती लोकप्रिय आहे, तुमचे सिनेमे 100 कोटीचा धंदा करू शकले आहेत की नाही, तुम्हाला किती मेडल मिळालेले आहेत, तुम्हाला ग्रँड स्लॅम स्पर्धा तुम्ही किती वेळा क्रॅक केलेली आहे, कुठला कोड क्रॅक केला आहे. राजकारणात असाल तर तुम्ही नगरसेवक आहात की आमदार आहात की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे की नाही मिळाली, मंत्रिमंडळात स्थान आहे की नाही आहे.
सो मेनी थिंग्स. यश हे नेहमी समाज सापेक्ष राहिलेलं आहे. तुम्ही यशाची कल्पना समाजाशिवाय करू शकत नाही. यश हे नेहमी अस्थिर आहे, कारण यशाचे निकष बदलते आहेत. यशाचा एक प्रॉब्लेम सांगतो. आता हा प्रश्न तर निर्माण होईल की समाजाने यश निर्माण केलं, ठीक आहे, समाजातच राहतो आहे आपण, मग यशाचे निकष तयार होणारच. सक्सेस मिळवणं वाईट चांगलं, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा यशस्वी झालात, समजा तुला एक अमुक लाखाचं पॅकेजची नोकरी मिळणं हे तुझ्या यशाचं आत्ताचं मापक आहे. मिळाल्याच्या नंतर मग तिथे स्थिर राहण्याची धडपड सुरू होते. यश मिळाल्याने आनंद का नाही मिळत? यशाचा सुखाशी संबंध आहे, आनंदाशी नाही. याचं कारण सक्सेस इज रिलेटेड टू प्लेजर, नॉट हॅपीनेस, बिकॉज हॅपीनेस डझंट डिपेंड ऑन द पोझिशन ऑर द अमाऊंट ऑर द पॅकेज ऑर द मनी ऑर द possessions ऑर द स्टेटस. प्लेजर डिपेंड्स ऑन ऑल दिस थिंग्स. हे बघा, यश मिळवण्याची जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये यश मिळाल्याबरोबर डोज मिळतो तो एन्डॉर्फिनचा, आणि पुन्हा पुन्हा हे मिळवावं वाटतं ते डोपामिनमुळे. हा एन्डॉर्फिन डोपामिनचा खेळ आहे सगळा. एक यश मिळालं, अमुक पोझिशन सर केली, थोड्या वेळानंतर माणसाला काही वाटत नाही त्याच्याबद्दल, अप्रूप ओसरतं. सगळ्यात वाईट गोष्ट या जगातली कुठली असेल तर एखाद्या गोष्टीवरचं अप्रूप ओसरणं. तुम्ही आता काही वाटत नाही त्याच्याबद्दल. जी मजा त्यावेळी वाटायची, सिनेमा पाहायला मिळणं, सिनेमाच्या तिकिटापुरते पैसे मिळणं, ते धावत सुटणं, ते रांगेत बसणं, उभं राहणं, आणि त्याच्यानंतर ती सीट मिळवणं. मला तर अशी हे होती की तो पांढरा पडदा पाहायला पाहिजे, त्याच्यावर मग भारतीय समाचार चित्र आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर पूर्ण सिनेमा चाटून पुसून पाहणं, नंतर बाहेर पडणं. आता काहीच अप्रूप नाही वाटत. आता सिनेमाच तुमच्या मागे लागलेला आहे, कंटाळा आलेला आहे तुम्हाला त्याचा. ज्या क्षणी उपलब्धता इतकी विपुल आणि मुबलक झालेली आहे की अप्रूप ओसरून जातो. यशाचं असंच आहे. एक पोझिशन मिळाली, आनंद झाला, एकमेकांना पेढे खाऊ घातले, छान. 2 दिवसानंतर तुम्ही पुन्हा, एक स्टडी असं सांगते की अतीव दुःख आणि अतीव आनंद किंवा प्लेजर, ज्याला सुख म्हणता येईल, हे इतक्या लवकर ओसरून जातं की आफ्टर 6 months पर्सन हू हॅज अंडरगॉन बायलॅटरल ॲम्प्युटेशन and person who has won a 1 crore lottery ticket both come down to the same mood level. दुःखाचंही अप्रूप ओसरतं, अतीव सुखाचंही अप्रूप ओसरतं. विड्रॉल सिम्पटम्स आहेत. तो डोपामिन पुन्हा मग यश अस्थिर आहे, कारण यशाच्या कल्पना सतत बदलत राहतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की त्या यशाची चटक लावण्याचं एक मोठं मार्केट उभं राहिलेलं आहे. या भांडवलशाही समाजव्यवस्थेने एक मोठं मार्केट तयार केलं आहे की तुम्हाला सतत यशाच्या मागे धावण्याची तुमच्यावर सक्ती व्हावी. पहिले आपण पाहिलं की यश मिळालं तर तिथे स्थिर होण्याची. दुसरं यशाचं प्रॉब्लेम असा आहे की यश तुलना निर्माण करते. तुम्ही पहिले आले म्हणून बेटावर यशस्वी अयशस्वी नाही. तुम्ही पहिले आले याचा अर्थ कोणीतरी दुसरा आला, तुम्ही दुसऱ्या आले याचा अर्थ कोणीतरी पहिला आला आणि कोणीतरी तिसरा आलेला आहे. जो पहिला येतो त्याला टिकून ठेवण्याची धडपड, जो दुसरा येतो त्याला मी कधी पहिला येईल, याला कशी मात देईल. The moment there is comparison, there is a social comparison theory. The moment you start comparing, success introduces stress. मग यश निखळ, निर्भय, आनंददायक राहत नाही, सुखकारकही राहत नाही. याचं कारण असं की तुम्ही सतत तुलना करायला लागतं. याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा अजून वरची पोझिशन. खूप अफाट यश मिळणारे लोक इम्पोस्टर सिंड्रोममध्ये जातात. त्या गमतीचा भाग सांगतो की जे मी वाचलं, टाइम्स ऑफ इंडियात फार छान लेख लिहिला होता. पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षपदी इंदिरा नुई यांची नियुक्ती झाली. तर त्या असं लिहितात की स्त्रीला इतकं उच्च पद मिळणं हे म्हणजे इट वॉज सक्सेस बियॉन्ड इमॅजिनेशन. आणि मग इम्पोस्टर सिंड्रोम, अरे यांनी काही चूक तर नाही केली, मी खरंच इतका वर्थ आहे का. मला जेव्हा MD सायकॅट्रिक गोल्ड मेडल मिळालं, बाकी इतरही 2-4 विद्यार्थी होते माझ्या इतकेच जाणत होते, ते काही चूक तर नाही झाली याची 2-2दा चेक करून पाहिलं. याचं कारण असं की यू डोंट बिलीव्ह दॅट यू आर वर्थ इट. दॅट मीन्स योर वर्दीनेस इज डिसाइडेड बाय सोसाइटी, नॉट यू. जिस पल तुम अपनी हस्ती का जो वर्थ है जो दूसरों के हाथ में देते हो, when society start deciding whether you are successful or not and what is the dose of success and what is the state of success, then you are not happy, you are not, it's not a stressless situation.
कारण लिटरली सर बऱ्याचदा आपल्याकडे हे डिबेट होते की लोक म्हणतात की भारतात पैसे कमवूया, बाहेर जाऊन पैसे कमवून कोण आहे बघायला, कोणाला दाखवायची गाडी, मग काय अर्थ आहे त्याच्यात. म्हणलं म्हणजे गाडी चालवण्यात आनंद नाही आहे, त्याच्यात सक्सेस नाही. माझ्याकडं मर्सिडीज आहे हे दाखवण्यात जास्त आनंद आहे, त्यात सक्सेस आहे. अगदी अगदी ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. असण्यापेक्षा दाखवणं महत्त्वाचं होऊन जातं. म्हणून तर तुम्ही यशस्वी झालात, एका बेटावर जर तुम्ही जाऊन पडलात तर माणसाला अजिबात आनंद होणार नाही. कारण दे इज नोबडी वॉन्ट टू शो. ही कॅनॉट. सोशल मीडियामुळे याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा एलिमेंट सोशल मीडियाचा आलेला आहे. खूप पोस्ट लोक टाकतात सोशल मीडियावर. अमक्या ठिकाणी गेलो, व्याख्यान झालं, सत्कार झाला, हे बक्षीस मिळालं, ते मौजे बुद्रुक रानमांजरीच्या उपाध्यक्षपदी, खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी माझी निवड झाली. कुठल्या मौजे करकाळा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे. तिथे कोण येणार आहे तुझं ऐकायला? काय त्या शेतकऱ्यांवर आणि मजुरांवर अन्याय करून राहिला. साहित्याविषयक कल्पना. बावधन जीवन गौरव पुरस्कार, गौरव पुरस्कार. काही जण तर या पुरस्कारांची देणाऱ्यांनी फंडे तयार केलेले आहेत. म्हणून मी म्हटलं मार्केटिंग सुरू झालेलं आहे. तुम्हाला भारतश्री पुरस्कार, मला 4 वेळा पत्र मिळालेले आहेत. तुम्हाला कोहिनूर श्री, एकदा मला भारतश्री मिळालं होतं. दिल्लीची एक कुठली तरी गल्ली आहे, त्या गल्लीतून ते सगळ्यांना पत्र पाठवतात. सगळ्यात गंमत म्हणजे तुमच्या सामाजिक कार्याकडे पाहून तुम्हाला भारतश्री हा पुरस्कार मिळालेला असून तुम्ही दिल्लीला या आणि या ठिकाणी तुमचा सत्कार एक कोणतरी असा स्टेटसमधला माणूस असतो जो रिकामा सायडिंगला पडून असतो, ज्याला काहीच काम नसतं. मग त्याचं नाव मोठं असतं, त्याला बोलवतात, त्याच्या हस्ते पुरस्कार देतात. मग त्याच्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये ते भंडाफोड झाला. कृपया तुमच्या सामाजिक कार्याची एकूण ते बायोडाटा वगैरे माहिती पाठवावी. ही तुला माहिती नाही तर तुम्हाला भारतश्री दिलं कसं? आणि सोबत 2000 रुपये त्या चांदीच्या फ्रेमसाठी वगैरे पाठवावे. तेच महत्त्वाचं. बरं, मी विचारलं काही लोकांना तर ते म्हणे हे बोगस नाही आहे बरं, हे देतात, समारंभ घडवतात, पुरस्कारही देतात. म्हटलं नाही तर दिल्लीच्या कुठल्या गल्लीत त्या पत्त्यावर जायचं आणि कोणीतरी ठोकून माझ्याकडनं पैसे घेऊन टाकायचं, बाकी काही नाही. नाही तसं नाही म्हणे, हे सत्कार वित्कार करतात. 2000मधले 500 रुपये ते खर्च करतात प्रत्येक माणसं. असे खूप जणांना पाठवतात ना ते. आणि बाकीची कमाई घरी ठेवतात. आता हे माणूस का मिळवतो? कारण त्याला यशस्वी मग तिथे आपण अब्राहम मास्लोकडे येतो. रिकग्निशन नीड. अब्राहम मास्लो नावाचा एक फार मोठा सायकॅट्रिस्ट झाला. त्यांनी एक ह्युमन नीड्सचा पिरॅमिड मांडला. आपल्या माणसाच्या भावनिक शारीरिक गरजा, यश ही एक गरज आहे. तर त्या पिरॅमिडमध्ये तो असं म्हणतो की सगळ्यात जास्त लोकांची गरज कुठली? द बेस ऑफ द पिरॅमिड इज फिजिओलॉजिकल नीड्स. आपल्या अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा और मकान. ही पूर्ण झाली की मग माणूस सिक्युरिटी नीड्समध्ये जातो. सुरक्षेच्या गरजा म्हणजे घर पाहिजे, डोक्यावर छप्पर पाहिजे आणि पैसे पाहिजे खिशामध्ये, बँक बॅलन्स पाहिजे काहीतरी. सिक्युरिटी नीड्स. काही लोक सिक्युरिटी नीड्सच्या चक्रात इतके अडकलेले असतात की किती कोटी म्हणजे सिक्युरिटी, पैसे मिळवत राहायचे. का? नाही, केव्हाही काम पडू शकते. कुठलं काम असं पडणार आहे की ज्याच्यात 5 कोटी लागणार आहे, 10 कोटी लागणार आहे? नाही, काय आजारी पडलो, ऑपरेशन करावं. अमेरिकेत स्वतःच्या हेलिकॉप्टरने गेला तरी इतके पैसे नाही लागणार ना. त्याच्या वरची येते ती रेकग्निशन नीड, बिलॉंगिंग नीड्स. नाव यू हॅव गॉट इनफ मनी, नाव यू वॉन्ट टू बिकम समबडी. हे सगळे मांजरी बुद्रुकच्या उपाध्यक्षपदी निवड किंवा अमुक पुरस्कार, हे सगळे रेकग्निशन नीड्समुळे आहे. यांनी क्लब स्थापन केलेले आहेत, त्यांच्या कॉन्फरन्सेस घडवतात, त्याच्यामध्ये कोट टाय घालून जाऊन भाषण करतात, सगळे हे करतात. ह्या सगळ्या रेकग्निशन नीड्स आहे माणसाची. ही वॉन्ट्स टू बी रेकग्नाइज्ड इन द सोसायटी. सक्सेस मीन्स यू आर समबडी. आणि हे लोकांना दाखवणं, हा मुद्दा तुझा फार महत्त्वाचा आहे की नुसतं नाही, त्याची बातमी नाही केली तर मजाच काय. सगळ्यांना कळलं पाहिजे ना. पेपरमध्ये छापून आणणं आता सोपं झालं आहे. आता घरीच बसून तो आपला पेपर तयार करतो आणि पोस्टिंग टाकून देतो फेसबुकवर. माझा एक मित्र म्हणाला की तो सतत त्याच्या कार्यक्रमाच्या, आज इथे गेलो, आज ते पाहिलं, आज हे केलं, हे का बरं करतो दिवसभर? तर तो म्हणाला, या माझ्या कलिग्सना कळलं पाहिजे की मी आय एम ऑल्सो समबडी, आय एम ऑल्सो एंगेज्ड, आय एम ऑल्सो कॉल्ड अँड इन्व्हायटेड. हे त्यांना कळावं म्हणून. इंटरनल नीड काही नाही आहे.
ही सगळी सोशल नीड आहे, रेकग्निशन नीड. या रेकग्निशन नीडच्या वरती फार थोडे लोक जातात सेल्फ रिअलायझेशन नीड, की माझ्या जीवनाचा उपयोग काय आहे, इति कर्तव्यता काय आहे. अतिशय थोडे लोक पिरॅमिडच्या टोकाशी जातात सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स, म्हणजे माणसाच्या या भूतलावरती जन्म घेण्याच्या आणि असण्याच्या अस्तित्वाच्या मुळाशी तळाशी, की आपल्या शेवटी अस्तित्वाला अर्थ काय आहे. एकदा माणूस रेकग्निशन नीड्सच्या वरती गेला की मग तो या यशापयशाच्या चक्रातून मुक्त होतो. बहुंशी माणसं, तुमच्या माझ्यासारखे माणसं, वी वॉट सक्सेस. म्हणजे कोणी असं म्हणेल की सक्सेस मिळवणं काय वाईट आहे का? यश मिळवणं चांगली गोष्ट आहे ना. आत्ता तू जसं म्हणाला की मुलाला किती आनंद होतो, म्हणजे ते एक बेबी लहानसं 2 पायावर 4-5 पावलं धडपडत चालत येते आणि धाडकत पडते, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. ही गेट्स अ रिवॉर्ड की अरे वा, 2 पायावर चालता आलं तुला, आधार न घेता चालता आलं. पहिल्यांदा एक पेटीवर छान गाणं, बोटं फिरले, पहिल्यांदा सायकल चालवली, पहिल्यांदा मी जेव्हा सायकल बॅलन्स करणं शिकलो, मला अजून तो क्षण आठवतो. आता तर मी रोज 30 किलोमीटर सायकल चालवतो, पण ती मजा नाही. मला आता पडता येत नाही, ठरवू नाही का. तर अनेक लोक, मोठे लोक, जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला अभिनयाची तुम्हाला केव्हापासून आवड आहे वगैरे, किंवा गाणं पहिलं वगैरे, तर आवर्जून लोक हे सांगतात की 2रीमध्ये असताना मी गाणं म्हटलं आणि मला एक 5 रुपये दिले काहीतरी बक्षीस, तर ते मी जपून ठेवलेले आहे. तो जो आनंद झाला, माझी पहिली कथा छापून आली, मी काहीतरी 8वी-9वीत होतो, तो जो आनंद आहे त्याचं कटिंग अजून मी ठेवलेलं आहे. तो जो आनंद आहे तो पुन्हा मिळत नाही. सक्सेस इज रिक्वायर्ड, सक्सेस इज अ नीड. हे तुम्ही तर सोसायटीचा भाग आहात. तर यशस्वी होणं ही आंतरिक गरज आहे, बाह्य गरज आहे. तर प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम जेव्हा यशस्वी झाल्याशिवाय तुम्हाला स्वतःची वर्थच वाटत नाही. म्हणून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जसं आपण पाहिलं की एकदा यशस्वी झालं तर तिथे स्थिर होण्याची धडपड सुरू होते. नंबर 2, यश तुलना जन्माला घालते, म्हणून ते वाईट आहे. नंबर 3, इम्पोस्टर सिंड्रोम निर्माण होऊ शकतो. नंबर 4, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द मोमेंट यू आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ युअर सक्सेस, जेव्हा यश तुमची ओळख होऊन जाते, ते घातक आहे. नमस्कार, हे यांना ओळखलं का? हे माजी खासदार होते, 1952 सालचा खासदार, संपली गेली खासदार, की नंतर पुन्हा निवडूनच नाही आला, पण ही वॉन्ट्स टू कॉल हिमसेल्फ माजी खासदार. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं आहे ना, तुम्ही माजी खासदार होते हे काय महत्त्वाचं आहे. हे फार मोठे डॉक्टर आहेत, यांचं पॉलिक्लिनिक आहे आणि टर्नओव्हर यांचा हा 100 कोटीचा धंदा केलेला हिरो आहे. हे महाराष्ट्र मॅरेथॉन जिंकले होते. ही ओळख आहे का त्याची? ही वॉन्ट्स टू, द मोमेंट यू फॉल युअर आयडेंटिटी विथ युअर सक्सेस. हे माणसं का करतात? कारण समाज तुमच्या यशानुसारच तुम्हाला जोखतो. कविता संग्रह छापला त्यावेळी मी त्यांना म्हटलं की डॉक्टर नका लिहू. एक तर डॉक्टर नंदू मुलमुले कविता लिहितो म्हणून मला काही फार मोठेपणा मिळवायचं नाही की माझ्या कविता. डॉक्टर काय? डॉक्टर ही उपाधी आहे ना. मी कवी म्हणून कसं आहे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण सर, आपली भूषणं, आपली लेबल्सच आपली आयडेंटिटी तयार करतात ना. कारण का जर मी माझी सगळी भूषणं काढली, माझ्या सगळ्या जे काही माझ्या अवतीभोवती जे काही हे आहेत, हे सगळं काढलं, तर मग मी राहतो कसा? देन व्हॉट इज मी? इफ यू रिमूव ऑल द आइडेंटिटी, व्हाट इज लेफ्ट इज रियल यू. अब इंसान वहाँ जाना नहीं चाहता है क्योंकि वो डरता है, क्योंकि उसकी असली पहचान उसने कभी की नहीं. बापरे. You strip off all your identities. Who are you? You are walking on the road. Nobody knows you. आता मी जर चेन्नईला गेलो किंवा मी अमेरिकेतल्या कुठल्या किंवा ऑस्ट्रेलियाला गल्लीत चालायला लागलो, कोणीच नाही आहे ना. मी का घाबरतो नवीन जागी जायला? तिथे नाही कोणी ओळखणार, तिथे हा ओळख नाही करू देणार. अरे यांना ओळखलं नाही, हे डॉक्टर मुलमुले फार छान, यांचे भाषणं काय वा, तिथं कोण ओळखणार आहे मला. इंसान खुद को पहचानने से और खुद की पहचान से डरता है. ही इज नोबडी विदाऊट हिज आयडेंटिटी. असा जेव्हा समज स्वतःचा माणूस करून घेतो, त्या क्षणी युअर सक्सेस डझंट मीन एनिथिंग. तुमच्या आयडेंटिटीने, म्हणजे तुमच्या सोशल आयडेंटिटीने तुम्ही ओळखल्या जाता कामा नये. आता हे दरवेळी प्रूव्ह करून द्यावं लागण्याचे एफर्ट्स नको.
म्हणून माणूस 30 वर्ष प्रॅक्टिस केलेले डॉक्टर आहे बरं, काही काळजी करू नको, जा त्यांच्याकडे. का बरं? कारण मग ते आली ओळख त्याच्या मागे. कारण नवीन डॉक्टरच्या हाती कोणी सोपवेल नाही सोपवेल वगैरे. आयडेंटिटी ही एनकॅश करतात लोक. आयडेंटिटी सोसायटीत एनकॅशमेंट होऊन जाते. आपोआपच त्याला अध्यक्षपद मिळते, आपोआपच त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं जातं. माणसाला ते पाहिजे आहे, तुम्ही सोडून द्या ना ते. पण म्हणजे सर त्याचा आस असला तर चालेल, हव्यास नको. हां, असंही म्हणता येईल. पण तोच प्रश्न पडतो की पण मग सक्सेसच्या मागे जायचंच नाही का? म्हणजे जसं जे मिळतंय ते आपोआप मिळेल, मग काय ठेविले आनंदी तैसेची राहावे, मग पाय पसरून लोळत पडायचं आणि मग काहीच प्रयत्नच नाही करायचं का? मग जर सक्सेस या पद्धतीनं ऑपरेट करतंय की ते काय सोशल कॉन्स्ट्रक्ट आहे, लोकांना दाखवण्यासाठी आपण करतोय, त्यातनं स्वतःची इमेज मला जोडून नाही घ्यायची आहे, मग सक्सेसफुल होण्याची धडपडच करायची नाही का कधी? नाही, असं नाही आहे. माणसाला यशाची गरज का बरं आहे? यशाचे 2 निकष आहेत. यश कसं आहे? आता आपण अगदी फंडामेंटल गोष्टीवर आलो तर सायकॉलॉजी ऑफ सक्सेस, यशाचं मानसशास्त्र, यश म्हणजे काय हे डिफाईन करायचा प्रयत्न करते. एक आहे बाह्य यश, एक आहे आंतरिक यश. देर इज अ एक्सटर्नल सक्सेस अँड देर इज अ इंटरनल सेन्स ऑफ सक्सेस. एक्सटर्नल सक्सेस म्हणजे तुम्ही एक पद मिळवलं, एक परीक्षा मिळवली, एक लग्न झालं तुमचं, किंवा काय पोझिशन, नोकरी, जे काय असेल ते, हे एक्सटर्नल सक्सेस आहे. आता ह्याला सोसायटीचं व्हॅलिडेशन मिळतं, याला सोसायटीकडनं रेकग्निशन मिळतं, याला एक ठराविक काहीतरी इन्सेंटिव्ह मिळतो, पगार असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, सत्ता असेल, सेन्स ऑफ प्राईड असेल, हातात कप घेऊन तो मिरवतो, मी पहिला आलो, जे काय असेल. इंस्टाग्राम फॉलोअर्स मिळतात, इन्स्टावर फॉलोअर मिळणं, हे सुद्धा मला हे पहिल्यांदाच कळलं. यांचे 30 लाख फॉलोअर्स आहेत. आता त्याच्यावरनं त्याची हे ठरायला लागले. हो हो, ठरायला लागली. तुझे सबस्क्रायबर किती आहे? 15,000च आहे का? बरं, ठीक आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे, एक्सटर्नल सक्सेस, इंटरनल सक्सेस. यू नीड सक्सेस फॉर इंटरनल व्हॅलिडेशन. माणसाला एक आनंद मिळतो, एक सुख मिळतं, एक भावना निर्माण, मी काहीतरी अचीव केलेलं आहे. जे लोक एकांतामध्ये कुठलीही तुलना न करता यश मिळवण्याची धडपड करतात स्वतःच्या आनंदासाठी, आणि म्हणून तिथे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की यश हे गंतव्यस्थान आहे की यश हा त्या यशाच्या शिखराकडचा प्रवास आहे. आंतरिक यश म्हणजे यशाकडचा प्रवास आहे. बाह्य यश हे गंतव्यस्थान आहे. मंजिल की तरफ जाने वाला रास्ता ज़्यादा है. म्हणजे काय म्हणता येईल, मंजिल से सफ़र ज़्यादा मायने रखता है. हा एक महत्त्वाचा बायफर्केशन आहे. तर यश जरुरी नाही का? यश मिळवावं नाही का? मुलांना यशाची तहान लागू नये का? मुलांना यशासाठी काम करण्याची प्रवृत्ती निर्माण त्यांच्यात नाही करायची का? बिलकुल करायची, केलीच पाहिजे. पण तुम्हाला एक साधारण ढोबळ गोष्ट सांगतो. यश, स्पर्धा, ईर्षा, मत्सर, कॉम्पिटिशन, ह्या गोष्टी मुलांच्या भावविश्वात चुकूनही येऊ नये. माझं स्वतःचं असं मत आहे की 10वीपर्यंत मुलांच्या परीक्षा घेणं, एक काळ होऊन गेला मार्कांची उतरंड लावणं. हा पहिला आला, हा तिसरा आला, हा चौथा आला. माझ्या आयुष्यात मी पहिला कधीच आलो नाही. माझा क्रमांक 5पासून 15पर्यंत साधारण रेंजमध्ये हेलकावे खायचा. मला काही फरक नाही पडला त्यांनी. पण जे पहिले यायचे ते खंत करायचे, जे दुसरे यायचे ते खंत करायचे, मी पहिला. आमच्या वर्गामध्ये दरवेळी एका मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये कॉम्पिटिशन राहते. ते तोंड उतरलं, मला समजायचं की ही दुसरी आलेली आहे, हा पहिला नाही. तिचं असं असं तोंड वर गेलं की लक्षात यायचं की याचा हिनी पहिला मिळवलेला आहे त्यांनी. काय फरक पडतो? पण त्यांच्या मनामध्ये ती स्पर्धा निर्माण केलेली होती. पण जर आत्ता शाळांमध्ये लिटरली पहिली दुसरीत असतात किंवा जे त्यांना कॉम्पिटिशनला जातात त्यांना सगळ्यांना सगळ्यांनाच मेडल मिळतं, कोणीच जिंकत नाही, कोणी हारत नाही. जर उतार आणि चढाव किंवा या अप्स अँड डाऊनची जर ओळखच नाही केली लहानपणी, तर ते पुढे तसंच कसे राहू शकतील? कारण का ती जी आस तयार होणं गरजेची, ती कुठंतरी भूक तयार होणं गरजेची आहे. एक बेटरमेंटसाठी जी भूक, आत्मोन्नतीसाठीची जी गरज आहे, ती भूकच, ती आगच नाही लागली तर काय? कारण जर 10वीपर्यंत त्यांना वाटलंच नाही की चांगलं करणं गरजेचं आहे, चांगलं हे केल्यावरती हे मिळतं हे माहितीच नसेल, रिवॉर्ड सिस्टीम जर ती त्यांच्या मानसिकतेमध्ये आणली नाही तर ते कुठंतरी नीरस होऊन जातील का?
कारण आपण ज्या जगात पण राहतोय ते कॉम्पिटिटिव्हच आहे ना जग. म्हणजे मला जर चांगले मार्क नाही मिळाले तर मला चांगलं कॉलेज नाही मिळणार. मला जर चांगल्या कॉलेजमधनं बाहेर पडताना तिथे मार्क नाही मिळाले तर नोकरी नाही मिळणार. माझ्याकडे जर चांगला पगार नसेल तर लग्न नाही होणार. तर ते प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशनच आहे. मग जर ती कॉम्पिटिशनलाच मी म्हटलं की अच्छा नाही, कॉम्पिटिशनला पार्टिसिपेटच नाही करायचं, सगळे समानच आहेत, सगळ्यांनाच रिवॉर्ड मिळणार आहेत पार्टिसिपेट केल्याबद्दल, तर मी कधी प्रयत्नच नाही करणार ना. मग फार महत्त्वाचा प्रश्न याच्यासाठी आहे की एक फार महत्त्वाचं वाक्य तू बोला, हे जगच कॉम्पिटिशनचं जग आहे. या जगाची व्याख्या कॉम्पिटिशनची कोणी केली, केव्हा केली, कधी करायला लागले? 1990 सालच्या आधी हे जग कॉम्पिटिटिव्ह नव्हतं तशा अर्थाने. म्हणजे मला आता एकेकाळी असं हे वाक्य पठडीबाज झालेलं आहे पण हे वाक्य खरंच होतं की ज्यावेळी समाजामध्ये यशस्विता सर्व काही नव्हतं, किंबहुना ती धडपडही नव्हती. देर वर मेनी fields in the world, in the society where you can pursue, where you could pursue your हे. 1990 नंतर ती जी आता मिलेनियल पिढी आणि जेन झी मध्ये इन्कल्केट झालेलं आहे त्यांच्या आता जीनमध्ये की सक्सेस कॉम्पिटिटिव्ह जग आहे, सक्सेस इज. आता ह्याचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जर यशस्वीतेचे मार्क आणि यशस्वीतेची उतरंड नाही लावली तर मग ती ईर्ष्या, ती ॲम्बिशन, ते कसं निर्माण होणार? आग कुठून येणार? आग कुठून येणार? मग त्यांच्यामध्ये धडपड कुठून येणार? हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक बॅलन्स स्ट्राईक करावं लागेल ज्याच्यामध्ये त्यांनी अधिकाधिक उत्तम होण्याची धडपड करणं, पण त्या धडपडीला असा रंग लागू नये की मिळालं तरच ठीक आहे, नाही तर नाही. यशस्वी होण्यानी जर तुमची आंतरिक प्रतिमा बदलत असेल तर त्या यशापासून सावध राहिलं पाहिजे. हे विशेषतः मुलांच्या बाबतीत. हे तू मिळवलं, इतके मार्क मिळवले, ही एक्झाम क्रॅक केली, हे तरच तू वर्थ आहे. अपयशाने तुमची प्रतिमा बदलेल का हा प्रश्न स्वतःला विचारा. फेल्युअर डझंट डिफाईन यू. Failure should not change your internal image, should not define you. Your work. should success. हां, मुलांच्या आयुष्यात सगळ्यांना मेडल देऊन टाकायचं, सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन टाकायचं पार्टिसिपेशनबद्दल नाही. तुम्ही असं करू शकता ना, एक्सलंट, गुड, नाईस, एक वेगळ्या 1, 2, 3 क्रमांक देऊ नका. क्रमांक दिले की ते घोडेबाजाराच्या लाईनीत उभं राहायला पडते. ग्रेडेशन म्हणून ग्रेडेशन पद्धत आहे. ग्रेडेशन इज ओके, ए प्लस, A++, बी प्लस, वॉट एव्हर इट इज. आपल्याकडे ग्रेडेशन किंवा मार्किंग हे का वाईट आहे याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचे निकष बुद्धी तपासण्याचे आणि तुमच्या कौशल्याचे, मुलांचं कौशल्य तपासण्याचे फार संकुचित आहेत. गणितात जो हुशार आहे तो हुशार. म्हणजे आपण केळी पण किलोनी घेतोय आणि सफरचंद डझनावरती घेतोय. एक्झॅक्टली. मग तुमचे निकष, उत्तम चित्र काढतो तो यशस्वी नाही आहे का? नाही आहे. हे तर रिकामटोळ धंदे आहेत, काहीच नाही याला. का? कलेला बुद्धी नाही लागत. कलेला प्रचंड क्रिएटिव्हिटी लागते. रोट मेमरी, पाठांतराने आलेलं यश हे नाही आहे क्रिएटिव्हिटी. म्हणून मुलांमध्ये ती स्पर्धा राहता कामा नये, क्रिएटिव्हिटीला वाव दिला पाहिजे. कितवीपर्यंतच्या 9वीपर्यंतच्या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी काउंट्स मोर दॅन कॉम्पिटिशन. सृजनशीलता, कुतूहल वृत्ती, आपली सगळी शिक्षण संस्था कुतूहल वृत्ती दाबण्याकडे आहे. म्हणजे आईन्स्टाईनचं फार महत्त्वाचं वाक्य आहे, इट इज अ मिरॅकल दॅट इन स्पाईट ऑफ फॉर्मल एज्युकेशन चिल्ड्रन रिटेन क्रिएटिव्हिटी. वाव. जसं टागोर म्हणतात की माय स्कूलिंग इंटरफिअर माय लर्निंग. शिक्षणाने माझ्या शिकण्याच्या, इस दुनिया में न कोई सीख सकता है न सिखा सकता है, जो सीखने वाला है वो सीखेगा. चेंज इज द डोअर दॅट ओपन्स फ्रॉम विदिन. यू कॅन ओनली चेंज इफ यू विश टू. त्याच्यामुळे हे जे शिकवणं आहे, हे शिकवणं काही नाही आहे, शिकणं आहे. मुलांना शिकण्यासाठी चांगलं वातावरण तयार करता येणं हे तुमच्या हातात आहे. मुलांची कुतूहल वृत्ती जागी झाली पाहिजे, मुलांची सृजनशीलता जागी राहिली पाहिजे आणि मनस्थिती चांगली राहिली पाहिजे ना. त्यांना पहिलीपासून स्पर्धेच्या तृष्णेमध्ये ढकलणं, तीव्र कॉम्पिटिशन, आणि पहिलीतला माझा मुलगा 3रा आला याच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या आया आहेत, मुलांना त्रास देणाऱ्या, मुलांना शिक्षा करणारे लोक आहेत.
पहिलीपासून. हे त्यांचं वयच नाही. त्यांनी तर आता डोळे किलकिले करून उघडून ते जगाकडे पाहतात आहेत. युअर ब्रेन कंटिन्यूज टू डेव्हलप अप टू द एज ऑफ 6 years. आणि गमतीचा भाग सांगतो, ब्रेन सायन्स असं सांगतं की तुम्ही जन्माला येता त्यावेळी शरीरातले सगळे अवयव परफेक्ट झालेले असतात एक्सेप्टिंग ब्रेन. कारण तो ब्रेन शरीराच्या आपला ब्रेन जो आहे मानवी ब्रेन हा 1.5 किलोला 100-200 ग्राम कमीच आहे. तरी त्याचा आकार एवढा मोठा आहे की तो पूर्ण आकार त्यांनी निर्माण झाला पोटाच्या आत तर ते बाहेरच नाही येऊ शकणार. तो बाहेर येणं सुलभ व्हावं म्हणून ब्रेन अपरिपक्व जन्माला येतो आणि नंतर 6 वर्षापर्यंत वाढत राहतो. अब अंदर ही बढ़ेगा तो बाहर ही नहीं आ सकेगा. ब्रेन युजेस 20% ऑफ युअर ऑल एनर्जी. इतका छोटा अवयव आहे. 20% 1/5 एनर्जी तो वापरतो ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. कारण ब्रेन हा अद्भुत अवयव आहे. उजवा ब्रेन लवकर मॅच्युअर होतो, डावा ब्रेन उशिरा मॅच्युअर होतो. उजवा ब्रेन हा कलेशी निगडित आहे, सृजनशीलतेशी निगडित आहे. डावा ब्रेन हा सांख्यिकी, गणिती, मेकॅनिकल या गोष्टीशी निगडित आहे. तो देखो तुम पहिले कलाकार बन सकते हो. ज्याला शाळेमध्ये मार्क ठरवला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात वावच नाही काही. चित्रकलेचा एक क्लास 8 दिवसातून एकदा कधीतरी असतो, ते सुद्धा केलं नाही केलं काहीच नाही त्याला. संगीताचा येते सगळं. हा महत्त्वाचा भाग की मग मुलांमध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट कसं निर्माण करायचं. उशिरा झालं पाहिजे ते म्हणजे 9वी-10वीच्या नंतर. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये तुम्ही स्पर्धा इंट्रोड्यूस करा. कारण तू म्हणतो तसं उत्तम कॉलेज, उत्तम कोर्स. बरं, यालाही माझा थोडासा आक्षेप असा आहे की इस्रोमध्ये ज्या सायंटिस्टनी ही मिशन सफल केली आणि अत्यंत कमी खर्चात, म्हणजे असं म्हणतात की अमेरिकेतला जो हॉलिवूडचा स्टार वॉर्स नावाचा सिनेमा आहे त्याचं बजेट जास्त होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरवलं, मंगळ मिशन झालं. हे सगळे इंजिनियर जे आहे ते कॅटेगरी 2 इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पास झालेले आहेत. ते IITians नाहीत. कॅटेगरी 2मधले इंजिनिअरिंग कॉलेज जे प्रिफरन्स सेकंड येतो त्यांचा. बट दॅट इज वाय दे बिकेम मोर क्रिएटिव्ह. कारण तिथे फक्त स्पर्धा आहे पहिले वर जाण्याची. जिथे स्पर्धा नाही तिथे हे बघा, सृजनशीलतेचं फुलपाखरू निवांत वातावरणच बागडू शकतं. त्याला तो निवांतपणा पाहिजे. स्पर्धेचा जोखड मानेवर ठेवून तुम्ही नाही क्रिएटिव्ह होऊ शकत. तो क्रिएटिव्हिटी मार खाईल. पण मला थोडासा याला स्लाइटली काउंटर करायचं आहे की स्पर्धा ही नवीन आहे. म्हणजे द वर्ल्ड इज कॉम्पिटेटिव्ह इज अ न्यू कॉन्सेप्ट असं म्हणालो. पण कायमच जंगलचा रूलच हा होता ना की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सो सर्वायवलसाठी कॉम्पिटिशनच होती कायम. म्हणजे मी जो काही गठ्ठा असेल, जी काही लोकं असेल, टोळी असेल, टोळीत सगळ्यात पुढं राहील तो सर्वाईव्ह होण्याचे चान्सेस कमी होतात. कारण का मागे जो सगळ्यात स्लो आहे तो मरण्याचं, इधर त्याला टोळी सोडून जायची किंवा तो त्याच्यावरती जे काही आक्रमण करणारे ते प्राणी त्याला पकडा. सो कायमच टोळीत पुढं राहण्याची आपल्याकडे कुठेतरी हार्डवायर्ड पण आहोत ना आपण. कॉम्पिटिशनसाठी, सर्वायवलसाठी हार्डवायर्ड आहोत ना आपण. मग आता कदाचित मुद्दा तो सर्वायवल ऑफ द फिटेस्टचा ते जीवन मरणाचा नसेल, पण त्याच्यासोबत येणारे बेनिफिट्स आहे. म्हणजे आता जर सक्सेस म्हटलं आपण तर मेजरली आपण तो कॅल्क्युलेट करतो पैशांमध्ये. बरोबर. कारण जग पैशांवरती चालतं. माझ्याकडे जर इनफ पैसे नसतील तर मला हव्या असलेल्या गोष्टी घेता येणार नाहीत. मला हॉस्पिटलमध्ये गेलो तर ट्रीटमेंट मिळणार नाही. मला ज्या गोष्टी सर्वाईव्ह होण्यासाठी लागतात त्या गोष्टी विकतच घेता येणार नाहीत. आणि मग मला इतके पैसे हवे आहे आणि सिस्टीम्स अशा डिझाईन्ड आहेत की तिथे मला पैसे लागणार आहेत. मला एखादी गोष्ट मी श्रीमंत नसीन तर मला वेगळी ट्रीटमेंट मिळणार आहे गरीब असल्यावरती समाजामध्ये. तर सगळं तिथेच आहे. म्हणजे जसं शार्दूल म्हणतोय, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे कदाचित जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे, पण त्यातनं ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या अल्टिमेटली मला तीच सिक्युरिटी देणार आहेत. दोन्ही मुद्दे एक टॅकल करतो. पहिला मुद्दा प्राणी जगतात आहे. प्राणी जगतात स्पर्धा आहे का? तो मरून जाईल ना. तो जर पुढे नाही धावला आणि शिकार नाही पकडली तर स्पर्धा आहे, तुलना नाही आहे. जे आहे ते सर्व्हायवलसाठी आहे. बघा, आहे, जगण्यासाठी आहे. त्याचं पोट भरल्यानंतर तो इतरांच्या जवळ जास्त आहे किंवा इतराला शिकार मिळते. कुठला सिंह चिंतित बसलेला आहे की बाजूच्या गुहेतल्या सिंहाजवळ जास्त 2 शिकारी आहेत, माझ्याजवळ पुढच्या वेळी 3 मिळेल मी. नाही आहे ना. स्पर्धा चांगली आहे, तुलना चांगली नाही आहे. कारण तुलना ही ती तृष्णा तयार करते आणि
तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर फारच महत्त्वाचं आहे. जीवन मरणाचा प्रश्न नसेल, पण पाहिजे आहे ना पैसा. हो. किती हव्यास. पहिली गोष्ट अशी आहे की हवा आहे पण हव्यास नको. तुम्ही स्ट्राईकच करत नाही बॅलन्स. भांडवलशाही जगाच्या मार्केटिंगचा फंडाच हा आहे की तुम्हाला कधीही तृप्ती लाभली नाही पाहिजे. तृष्णेची असीम मर्यादा गाठली पाहिजे. अगर तुम सेटिस्फाई हो गए तो तुम मार्केट के हिसाब से तुम गिराई तुम्हारी ख़त्म हो गई. दे विल क्रिएट न्यू हंगर. गोल्स, न्यू हंगर. आता पैसे पाहिजेत, कशाकरता पाहिजेत? मला काही झालं होतं माझं काहीतरी. त्याची लिमिट काय आहे? 50 कोटी 100 कोटी जमा केले. त्याला विचारलं मी, अरे इतके का बरं आता का काम करतो तू, इतका मरमर का बरं करतो? नाही काय उद्या काही ऑपरेशन वगैरे. म्हणजे शेवटी प्रगती नाही, म्हणजे त्याची कल्पना अशी की उद्या माझ्यावर काही अरिष्ट कोसवतो, म्हणजे किती लागणार आहे तुला? एक काहीतरी प्रॅक्टिकल तुझ्या डोक्यात असेल ना, तुला एअरलिफ्ट करून अमेरिकेत मगा जसं म्हटलं मी, काय लागणार आहे? पैसा तुम्हाला आनंद देत नाही, तो तुम्हाला दुःख ऐशारामात उपभोगण्याची तरतूद तेवढी करून ठेवतो. बापरे. इट्स नॉट गोइंग टू गिव्ह यू हॅपीनेस आफ्टर सर्टन लिमिट. बरं, हे माझं वाक्य नाही, लक्ष्मी मित्तलसारखा स्टील जायंट म्हणतो, मनी आफ्टर सर्टन लिमिट्स डझंट गिव्ह यू मोर प्लेजर, मोर हॅपीनेस, विच इज नॉट ऑफ यूज. इट इज ऑफ यूज बिकॉज इट एम्प्लॉईज मेनी पीपल. ओके, पण तो तर त्या याच्यातून बाहेर गेला पाहिजे ना. सगळ्यात महत्त्वाचा हा तुझा जो प्रश्न आहे की जीवन मरणाचा नाही आहे, पण आजच्या जगामध्ये टिकायचं तर मला पैसा पाहिजे आहे. ज्या यशाचे निकष समाजाने ठरवलेले आहे त्याच्यामागे तुम्ही धावाल तर तुमचं धावणं कधी, यू आर रनिंग ऑन अ हेडॉनिस्टिक ट्रेडमिल. गालिबचा फार सुंदर शेर आहे याच्यावरती. हर कदम दूरिये मंजिल है नुमाया मुझसे, मेरी रफ्तार से भागे है बयाबा मुझसे. प्रत्येक माझं पाऊल जे पडते आहे ते माझं गंतव्यस्थान दिसते आहे, मला त्याच्याकडे पाऊल पडते आहे. हर कदम दूरिये मंजिल है नुमाया, ते अधिक दूर पळत जाते. आत्ता पोहोचेल, आत्ता माझ्या टप्प्यात येईल, तोवर ते मंजिलचं नवीन शिखर दिसायला लागतं. मेरी रफ्तार से भागे है बयाबा मुझसे, मी जितका धावलो तितकं ते दूर पळते. कारण हेडॉनिस्टिक ट्रेडमिल, तुमचं धावणं कधीच संपत नाही. 1 कोटी मिळवले तुला वाटते की बाजूच्या जवळ 5 कोटी आहेत, ते झालं. या पॅकेजची नोकरी, हे स्त्रीचा हव्यास, संपत्तीचा हव्यास, सत्तेचा हव्यास. आमदार झाला ना, नाही आता मंत्री व्हायचं आहे. मंत्री लाल दिवा लागला, नाही आता मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्याचे जीव घेणे हे सुरू होतात फंडे त्याच्यामध्ये. दॅट इज रनिंग ऑन द हेडॉनिस्टिक ट्रेडमिल. त्याच्यामध्ये दुसरी एक फार महत्त्वाची थिअरी सांगतो, ती अशी आहे की यू शूड सक्सीड इन लाईफ. सक्सेसचा एक निकष समाजाने ठरवला, या बाजार शरण उद्योग व्यवस्थेने ठरवला. स्पर्धा परीक्षेत उतरणारे पोरं, स्पर्धा परीक्षेचं एक प्रचंड मोठं रॅकेट आहे. कोचिंग क्लासचं एक प्रचंड मोठं रॅकेट आहे. काय रॅकेट आहे ते असं आहे, ते मुद्दाम चालवतात, अनवधानाने चालल्या जातो. समाज ड्रिव्हन आहे की त्यांनी ड्रिव्हन समाजात टाकलेला आहे, हा भाग वेगळा. स्पर्धा परीक्षा जे आहेत त्या विविध प्रकारच्या पदांसाठी किती मुलं बसतात? 15 लाख, 20 लाख, 25 लाख. सिलेक्शन किती जणांचं होतं? 1,500, 2,000 वरच्या पदांसाठी. बाकीचे सगळे पदं मिळून 10-15 हजाराच्या वर नाही. 25 लाख मुलं, 15,000 पदं. का धावत राहतात मुलं? व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम. सायकॉलॉजीला हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. तो सांगतो, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा धावायला लागता तेव्हा ती गोष्ट तुम्हाला नियमित अंतराने मिळत गेली तर तुमचं धावणं जे आहे प्रेडिक्टेबल होतं आणि तुम्ही ते मिळवत राहता. ज्या क्षणी तुम्हाला जो रिवॉर्ड आहे, जे प्रतिफल आहे, ते अनियमित आणि अनिश्चित होऊन जातं, त्या क्षणी तुम्ही ते मिळवण्यासाठी अधिक ॲडिक्टेड होता. वाव. 20-25 लाख मुलं बसतात. मुलांना माहीत नाही आहे का की एवढे मुलं कॉम्पिटिशनमध्ये आणि 15,000 निवडल्या जाणार आहेत, तर आपला नंबर लागेल की नाही? आपण कुठे आहोत? काय इंट्रोड्यूस केलं जातं? बातमी येते, ऑटो रिक्षा ड्रायव्हरवाल्याचा मुलगा कलेक्टर झाला, झाडू मारणाऱ्या बाईची पोरगी काय सब इन्स्पेक्टर झाली, जे काय असेल ते. मग आता काय तयार होतं? एक व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम, एक BF स्किनर नावाचा
बिहेवियरल सायंटिस्ट होता. 1940-45ची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. उंदीर घेतले गिनीपिग्स आणि त्यांनी तो लिव्हर दाबला की अन्नाची गोळी मिळणार. लिव्हर दाबला गोळी मिळाली, लिव्हर दाबला गोळी मिळाली. आता तो यूज टू झाला रिवॉर्डच्या. नाव ही इज वर्किंग फॉर अ रिवॉर्ड अँड ही इज गेटिंग रिवॉर्ड ऑन रेग्युलर बेसिस. मग त्यांनी व्हेरिएबल सिस्टीम इंट्रोड्यूस केली. लिव्हर दाबला काही नाही मिळालं, दाबला काही नाही मिळालं, दाबला काही नाही मिळालं, दाबला गोळी मिळाली. पुन्हा दाबला काही नाही मिळालं, पुन्हा दाबला गोळी मिळाली. मग पुन्हा दाबत राहिला 10 वेळा, मग एक गोळी मिळाली. आता रिवॉर्ड व्हेरिएबल झाला म्हणजे अनिश्चित झाला, रँडमाइज झाला. आता त्याच्या हातात नाही आहे. आता त्याच्या हातात एकच आहे, कभी तो मिलेगी, कभी तो मिलेगी. कभी तो. लॉटरीमध्ये लोक बर्बाद होतात, रोज तिकीट विकत घेतात. ज्याचं तिकीट लागतं त्याच्या दुप्पट पैसे त्यांनी लॉटरीचे तिकीट विकत घेण्यात आलं. का? कधीतरी लागेल. त्याचा लागला होता. ऑटो रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर झाला, याची मुलगी सब इन्स्पेक्टर. कधीतरी लागेल. व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीममध्ये माणसांना अधिक ॲडिक्ट करायचं सक्सेससाठी. यू विल सक्सीड वन डे, हम होंगे कामयाब एक दिन, कितने दिन भागोगे उसके पीछे. अनिश्चिततेने माणसं अधिक ॲडिक्ट होतात आणि त्यांना त्याच्यापासून काढणं कठीण होऊन जातं. कधीतरी तो पावेल, कधीतरी माझ्या वाट्याला येईल, कधीतरी माझ्यावर दया येईल. सगळ्या कहाण्या 16 शुक्रवार केले आणि मला येईल. बॉलिवूडच्या प्रेमकथा जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत विचार करायचं. त्याच्यातून जी घातक दुसरी गोष्ट तयार होती ती काय आहे, तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. याचं मग ॲसिड अटॅकवर येतं. ते माझी नाही तर कोणाचीच नाही. सर आत्ता आपण जो ॲम्बिशन हा मुद्दा वापरला, कुठेतरी लॅक ऑफ ॲम्बिशन ऑल्सो मॅटर्स का? कारण का आत्ता बऱ्याचदा असं बोललं जातं की जेनझीला सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा मुद्दा राहिला नाही, कारण का त्यांचं सर्वायवल हॅज बीन टेकन केअर ऑफ. जे आपण मगाशी म्हणालो की उंदराला दाबलं की मिळतं, ते त्यांचं ऑटोमेट झालं. त्यांना ते माहिती आहे की हे मिळणारच आहे, ती भीती नाही आहे. तर आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना ज्या ट्रेडिशनल ॲम्बिशन्स आहेत करिअरच्या, फॅमिलीच्या, समाजाच्या, त्यांना उपभोगण्यात इच्छा नाही आहे. मग आपण त्यांना लेस ॲम्बिशियस म्हणायचं का ते कुठेतरी ॲम्बिशनची व्याख्या बदलत आहेत, काय म्हणायचं त्याला? मग आपण बोलत होतो की अप्रूप ओसरतं. शेवटी मुबलकता, विपुलता इतकी झाली की त्याचं अप्रूप ओसरलं. दगड फेकला तर करोडपतीला लागतो. सगळे जण झाले, पैशाची व्हॅल्यू कमी झालेली आहे, उदंड मुबलक झालेलं आहे. तर ॲम्बिशन शेवटी कसं आहे की चक्र आहे समाजाचं. एक समाज होऊन गेला ज्याच्याविषयी मी बोलत होतो की त्यावेळी एवढं यशाला महत्त्व नव्हतं. त्यावेळी गरीब आणि श्रीमंत यांच्या ड्रेसिंगमध्ये, यांच्या राहण्या वागण्यामध्ये फार अंतर नव्हतं. त्यावेळी सगळे एका अशा समाजात होते जिथे तशा अर्थाने, कारण समाज माध्यमं आली आणि कळायला लागलं की हे यशस्वी होणं म्हणजे काय. मग समुद्रकिनारी 50 कोटीचा बंगला आणि अमुक पॉश कार. आपल्याकडे तर मोटारीच नव्हत्या, 2च मोटारी होत्या, फियाट आणि ॲम्बेसेडर. आता तुम्हाला लॅम्बॉर्गिनी घ्यायची आहे, ज्याचं जो हे आहे त्याच्यात. मग आता तुमचे म्हणून इन्सेंटिव्ह वाढत गेले आणि आता तो चक्र बदललं. आता विपुलता आणि मुबलकता इतकी आली की आता ती ॲम्बिशन तशी राहिली नाही. आणि शेवटी असंही आहे ना, तो करोड रुपये मिले तो क्या मिला, तो बहुत सारे लोग है वहाँ, तो फिर वो इन्सेंटिव्ह चालला जातो तो. मग आता ही जी जेन झी आहे किंवा मिलेनियल पिढीच्या पुढची जी आहे आपण म्हणतो, त्यांच्यात जर ॲम्बिशन तशा अर्थाने कमी झाली असेल, दॅट्स नॉट बॅड आयडिया, दॅट्स अ गुड थिंग. दे आर एक्सप्लोरिंग न्यू ॲव्हेन्यूज अँड न्यू. जीवन हे असीम आहे, जीवनाच्या विविध वाटा इतक्या आहेत की ते परस्यू करत असतील विदाऊट कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, विदाऊट मनी बिंग अ फॅक्टर, विदाऊट डेस्परेशन, विदाऊट स्ट्रेस, विदाऊट सेन्स ऑफ अचिव्हमेंट. इट इज गुड थिंग. त्यांच्यातली कॉम्पिटिटिव्हनेस काढून घेतली म्हणून ते आता दिशाहीन होतील, रिकामे होतील, पोकळ होतील असं नाही आहे. तर ते आंतरिक यशाच्या प्रवासात निघतील. आणि शेवटी ते आंतरिक यश महत्त्वाचं. मी पुष्कळ वाचतो आणि मला फार चांगलं वाटतं की मोठ्या पॅकेजची नोकरी सोडून दिली आणि भारतात येऊन NGO जॉईन केली, काम करतो आहे. कोणी जाऊन ॲग्रो टुरिझम हे आपलं मिशन बनवतं, कोणी जग फिरतात आणि इव्हन त्यालाही एक मार्केट आहे
पण ते आता तरी इतकं सिव्हिअर कॉम्पिटिटिव्ह नाही झालं. सोलो ट्रॅव्हलर्स आहेत, ते ब्लॉग बनवतात, आपला अनुभव लिहितात. त्याच्यामध्ये त्यांना फार पैसे नाही आहेत हे माहीत आहे, पण ते पैशाच्या मागे नाहीतच आहेत. ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे अल्टिमेटली खरं सांगायचं तर यशाच्या मागे लागलं पाहिजे, पण हे ओळखलं पाहिजे की यश म्हणजे सर्वस्व नाही आणि यशाच्या मागे लागण्यातला आनंद हा यश मिळवण्यातला नसून त्या मार्गातला आहे. द मोमेंट यू रिअलाइज द जर्नी इज मोर इम्पॉर्टंट, पीपल अराउंड यू आर मोर इम्पॉर्टंट. हे बघा, तृष्णा तुम्हाला व्यस्तता देते, तृप्ती नाही देत. तृष्णा वाईट का बरं आहे? इट कीप्स यू एंगेज्ड, कीप्स यू रनिंग, परंतु सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन नाही आहेत. जेव्हा यश, इंटरनल यशाला माणूस महत्त्व द्यायला लागतो, इंटरनल यश तुम्हाला फार चांगल्या गोष्टी देते. इंटरनल सेन्स ऑफ सक्सेस गिव्ज यू सेन्स ऑफ फुलफिलमेंट. मी हे यश मिळवलं म्हणजे मी काही नवीन शिकलो का? मी 4 नवीन लोकांशी ओळखी करून घेतल्या का? मला जग नव्याने कळलं का? माझ्या व्यक्तिमत्वाचा विस्तार झाला का? माझ्या जाणीवांचा विस्तार झाला का? माझ्या ज्ञानाचा विस्तार झाला का? मला काही गोष्टी छान नव्याने कळल्या का? हे निकष जर असले तर ह्याला काही सोसायटल व्हॅलिडेशन नाही, इंटरनल व्हॅलिडेशन आहे. एक फार सुंदर तो मधुशाला नावाचं काव्य आहे, त्याचा नेहमी मी उल्लेख करतो की हरिवंशराय बच्चन यांचं. त्यांनी मधुशाला हे काव्य लिहिलं, ते रूपक काव्य आहे. मधुशाला आहे. हाला दारू, प्याला पेला, उस हाला से चाओ मुझे जो दूर अधर से है हाला, उस प्याले से चाओ मुझे जो दूर हथेली से है प्याला, प्यार नहीं पाने में है पीने के अरमानों में, पा जाता तो हाय न इतनी प्यारी लगती मधुशाला. क्या बात. द मोमेंट यू गेट वॉट यू वॉन्ट इट इज ओव्हर. डेस्परेट होऊ नका. तुम्हाला यश मिळेल न मिळेल, मिळेलच जर तुम्ही यशाकडे जाणारी जर्नी एन्जॉय करता आहात. मला जीवनात जे काही मिळालं, जे काही मी मिळवलं, ते मिळवण्याच्या मी मागे नव्हतो म्हणूनच मिळालं असं मला आता वाटतं. मला असं वाटतं की मी कधीच विचार केला नव्हता. तुम्ही जेव्हा डेस्परेट होता तेव्हा यशाच्या मार्गातला आनंद निघून जातो. मुलांच्या मार्गातला तो आनंद हिरावू नका. त्याला 100 पैकी 90 मार्क मिळाले पाहिजे, पण ज्या विषयात मिळाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्या विषयाची गोडी लागू द्या, त्या विषयातली मजा घेऊ द्या. मग मिळो न मिळो तो आनंदित होईल ना. आणि जर ती जर्नी आनंददायक असेल तर मिळेलच, पण त्याची आयडेंटिटी आणि त्याचा वर्थ यशाशी जोडू नका. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. कृष्ण असं सांगतो की कर्माला फळाचा हेतू चिटकवू नको. मैं काम करूँगा अगर ये मिलेगा तो, ये गलत है. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. प्रोक्रॅस्टिनेशनही करणार नाही. मग काहीच करायचं नाही, पडून राहायचं. आता आपण जे मागं बोललो ॲम्बिशन निघून गेली तर कृष्णाने त्याचं उत्तर दिलं आहे, नो, यू हॅव टू डू कर्मा, यू हॅव टू डू. म्हणजे शेवटी कसं आहे, हे एकदम तात्विक पातळीवर जर न्यायचं झालं तर सक्सेस इज अ डिफेन्स अगेन्स्ट द अँझायटी क्रिएटेड बाय एक्झिस्टन्शियल क्वांड्री. अस्तित्ववादाच्या पातळीवर जी अँझायटी, दुश्चिंता निर्माण होते, ती दूर ठेवण्याचा प्रयत्न, संरक्षक कवच म्हणजे यशाच्या मागे लागण्याची तृष्णा आहे. आता या वाक्याची अर्थ फार सोपा आहे. तो असा आहे की समाजाने एक सक्सेसची चौकट का उभी केलेली आहे. जिंदगी में करोगे क्या, पैदा तो हो गए, मरना तो तुमको इतने जल्दी नहीं है, मरोगे तब मरोगे. अब तो बीच का कौन भरेगा उसमें भूसा. बीच के साल, महीने, पल, मिनिट. सो यू हॅव टू डू समथिंग ना. एक्झिस्टन्शियल क्वांड्री ही आहे की लाईफ इज मिनिंगलेस. ह्या जगात तुम्ही येत आहे का अर्थहीन जगात आलेले आहात. तुमच्या जीवनाला तसा काही अर्थ नाही आहे. काय अर्थ आहे? अर्थहीन जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्नाची धडपड म्हणजे माणसाचं आयुष्य आहे. मग सक्सेसच्या मागे लागण्याने काय करता तुम्ही. चलो भाई, ये अब का 10वीं में पहला आने का है तो हो गया ना, 1 साल भर की बेगमी तो हो गई उसकी. बैठ बेटे, पढ़ते बैठ, भागते बैठ. हे विरंगुळ आहे. म्हणजे मी पिक्चरला जाऊन येतोच्या मधल्या वेळात काय करायचं, तर तू ना हे पुस्तकाचं कपाट लावून ठेव. ही ॲक्टिव्हिटी आहे ती. ही विरंगुळ टाईमपास आहे, जिंदगी टाईमपास आहे. म्हणजे शेवटी कसं आहे की
एक गमतीचा भाग याच्यातला घ्यावा, फार यांनी घेऊ नये की मग आपण लग्नाची गोष्ट करत होतो, आपल्याकडे लग्न म्हणजे ठरलेले हवे होतं, तिकडे तसं होत नाही वगैरे. तर हुशार लोकं कसे असतात तेवढे शोध हव्या त्या जोडीदाराचा आयुष्यभर चालू ठेवावा. एक काहीतरी काम पाहिजे ना. शोध हव्या त्या जोडीदाराचा आयुष्यभर चालू ठेवावा, विवाह मात्र माणसाने वेळीच उरकून घ्यावा. विनोदाचा भाग आहे, बाकी काही शब्दार्थाने घेऊ नये. सांगायची गोष्ट अशी आहे की इट इज अ डिफेन्स अगेन्स्ट द अँझायटी, बिकॉज इफ यू डोंट हॅव एनिथिंग टू डू यू विल बिकम अँक्शस, तू बेचैन हो जाओगे. काही तर करावं लागेल ना. तर आपल्या जीवनामध्ये आपण हे मग तिथे मार्केट आत आलं. माणसाची बेसिक अँझायटी टॅप करायला मार्केट तुम्हाला छोटे छोटे सक्सेसचे फंडे देतं, गंतव्यस्थान देतं आणि थोडंसं इन्सेंटिव्ह देतं. तुम्ही BF स्किनरचे उंदरं आहात, तुम्ही ते लिव्हर खायला मिळतं, ते जेव्हा अनिश्चित होतं तेव्हा तुम्ही अधिक ॲडिक्ट होता, हेही मार्केटने ओळखलेलं आहे. या मार्केटपासून दूर जा, खेल में रहो लेकिन खेल से परे भी रहो, हे तर महत्त्वाचं आहे. मला एक प्रश्न होता, कारण सक्सेस म्हटलं ना की सक्सेस सोबत ज्या माणसांना आपण जोडतो त्या माणसांच्या व्यक्तिमत्वाबाबत पण आपण बरेचसे आपले काही निकष असतात. म्हणजे काय हा माणूस खूप सक्सेसफुल आहे किंवा ही व्यक्ती सक्सेसफुल आहे म्हणजे गृहीतच आहे की ही व्यक्ती गर्विष्ठ आहे, ही व्यक्ती रूढ आहे. आणि मग जर कोणीतरी म्हटलं की अच्छा नाही इतका $1 मिलियन मालक आहे पण किती हंबल आहे ना, तर सक्सेस माणसावरती कसा परिणाम करतो तो तुम्हाला आतून बदलून टाकतं का? कारण अल्टिमेटली सक्सेस हा एक महत्त्वाचा टप्पा येतो ना आयुष्यात, की ज्याच्याबद्दल सगळेजण बोलतात की तुम्ही सक्सेसच्या मागे लागतात पण सक्सेस आल्यानंतर सुद्धा माणूस म्हणून बदलू नका. तर ते काय होतं, सक्सेस नेमका तुमच्यावरती परिणाम करतो तर तो कसा करतो आणि काय घडतं तिकडे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मग याची थोडीशी चर्चेला आपण टच केलेला आहे. तो असा आहे की लेट सक्सेस नॉट बिकम युअर आयडेंटिटी. म्हणून जे माणसं म्हणतात की ठीक आहे हा माणूस हंबल आहे, एवढा प्रसिद्ध आहे पण हा हंबल आहे, बिकॉज ही हॅज रिअलाइज्ड की ही माझी ओळख नाही आहे ना. मी अमुक पोझिशनला आलेलो आहे किंवा मी इतक्या टर्नओव्हर आहे माझा, ही काही माझी ओळख नाही आहे, कारण ते आज आहे उद्या नाही आहे. उद्या कदाचित मी कंगालही होईल, उद्या कदाचित माझी संपत्ती राहणार नाही किंवा खूप होईल, पण त्यांनी फरक नाही पडत. मी जो आहे जसा आहे म्हणून आंतरिक यशाची, यशस्वी माणसाची तुमची म्हणून जी एक आंतरिक प्रतिमा असते ती कायम राहिली पाहिजे. म्हणून मग मी म्हणालो की रेड फ्लॅग केव्हा येतो, जेव्हा तुम्ही यशस्वी होण्याशी आपली आयडेंटिटी लावता एक, आणि दुसरी नेहमी स्वतःला प्रश्न विचारा की मी जर पहिला नाही आलो, मी जर या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळवू शकलो, मी जर ही नोकरी नाही मिळवू शकलो, मी जर इंटरव्ह्यूत पास नाही होऊ शकलो, त्यांनी माझी आंतरिक प्रतिमा बदलेल का? या मुलीने मला नाही म्हटलं तर त्यांनी माझी आंतरिक प्रतिमा बदलेल का? जर त्याचं उत्तर हो असेल, उसके पीछे लगने में कोई मतलब नहीं है. ठीक आहे, मिळालं ठीक आहे, नाहीतरी आय एम स्टील वर्थ. हे मनाला टिकवण्यासाठी खूप धडपड करावं लागते, खूप करेज लागतो, खूप प्रयत्न लागतो. माणूस हिरमोजतो, माणसाचं उसका चेहरा पडतोच, त्याचा चेहरा. पण हे तर रिसिव्हिंग एंडला झालं, पण यश माणसाला अहंकारी बनवतं का? काही माणसांना बनवतो ज्यांना यश हेच सर्वस्व आहे आणि यश हीच त्यांची ओळख आहे असं त्यांना वाटतं. जे अहंकारी बनतात त्यांनी यशाशी मग त्यांना अहंकारी जर बनत असतील ते यशाने, तर मग उद्या अपयशाने ते डिप्रेस्डही होतील. जो हंबल आहे तो डिप्रेस नाही होणार, क्योंकि जब मिला तब कुछ नहीं लगा, तो नहीं मिला तो क्या फरक पडा. शेवटी हाही प्रकार आहे ना. म्हणून तुम्ही नेहमी हे दॅट सक्सेस इज डिफरंट फ्रॉम यू आर डिफरंट फ्रॉम सक्सेस. गालिबचाच तो शेर, न था कुछ तो क्या था, कुछ न होता तो क्या होता, डुबोया मुझको होने ने, ना होता मैं तो क्या होता. न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबोया मुझको होने ने, न मैं होता तो क्या होता. गालिबचीच गोष्ट आली म्हणून माझा तो आवडता कवी आहे. एक महत्त्वाचा शेर आहे या सगळ्या स्पर्धेच्या आणि या सगळ्या हेडॉनिस्टिक ट्रेडमिलवरचा आणि याच्या, की तुम्ही आम्ही कितीही चर्चा करा, शेवटी माणसाची ही आंतरिक तृष्णा आहे की त्याला पुढे जायचं असतं, त्याला काहीतरी मिळवायचं असतं, मिळवून दाखवायचंही असतं.
शेवटी माणूस समाज प्राणी आहे, तर ती तुलना आलीच आणि ती मग गोष्ट आलीच. ती आता समाज माध्यमाने तिला आग दिलेली आहे, ती धडाडून पेटते आहे. पण ही माणसाची आंतरिक तृष्णा है कहाँ तमन्ना का दूसरा कदम या रब, हमने दश्त इम्का को एक नक्शे पाया. हे संपूर्ण विश्व आपल्या तृष्णेला अपुरं पडते आहे, कारण एक नक्षेपामध्ये एका पदचिन्हामध्येच आम्ही हे सगळं मिळवून टाकलेलं आहे. आता माणसाची ही तृष्णा जाणार कुठे दुसरीकडे? हे विश्व माणसाच्या असीम तृष्णेला अपुरं पडेल. कितना कमाओगे और कितना, म्हणून मगाचा तो प्रश्न येतो की स्पर्धा वाईट नाही आहे, पण हव्यासाला अंत नाही आहे ना. किती म्हणजे पुरेसं याची व्याख्याच निसरडी झालेली आहे. मला प्रायव्हेट जेट पाहिजे. म्हणजे एका मोठ्या स्टारला विचारलं, तुला काय मिळवायचं राहिलं आहे, 100 कोटी 200 कोटीचा धंदा करणार, तर तो म्हणाला आता तर मला तशी काही राहिलेली नाही. जसं त्याचं मालकीचं बेट होतं त्या गायकाचं किंवा त्याचं, तसं मला माझ्या मालकीचं बेट पाहिजे. काही वर्षापूर्वी विचारलं तर तो म्हणाला की माझं प्रायव्हेट जेट असावं आणि मी एकट्याचं स्वागत करणारी स्वागतिका त्याच्या जेटच्या दारात उभी असावी. आहे कहाँ तमन्ना का दूसरा कदम या रब. एका पायाच्या एका छापेमध्ये तुम्ही हे विश्व सगळं खाऊन टाकलेलं आहे. तुमच्या असीम तृष्णेला अंत नाही. म्हणून यशाच्या मागे जा, पण यशाने हुरळून जाऊ नका किंवा यशाला आपली ओळख समजून घेऊ नका. तुम्हाला एका ठिकाणी ठरवावं लागेल की मला आनंदी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे की फक्त यशस्वी व्हायचं आहे. दोन्ही मिळणार नाहीत. एक तर यशस्वी व्हाल आणि यशस्वी अधिकाधिक होण्याचा प्रयत्न कराल, कधीही आनंदी होऊ शकणार नाही. समाधान तर दूरची गोष्ट राहिली. अगदी शेवटचा त्याच ह्याच्यावरती मला विचारत होतं की यशाबरोबरच दुसरं येतं ते म्हणजे फेल्युअर, अयशस्वी. येस. यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात मोठी भीती असते तुम्ही जेव्हा त्या शिखरावरती जाता, ती म्हणजे पडण्याची. त्यातनं कसं म्हणजे ते कसं हँडल करा, कारण का त्या फिअर ऑफ फेल्युअरमुळं बऱ्याचदा लोक सतत त्या हव्यासापोटी रोज पुढे 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 जात राहतात किंवा त्या फिअर ऑफ फेल्युअरनी बरेच जण यशाच्या गाडीत बसतच नाहीत. नकोच, त्या गाडीत जायलाच नको, पडलो तर काय. ह्या दोन्हीमध्ये द्वंद्व होत राहतं. हा फार महत्त्वाचा एक फार गमतीचा भाग आहे. अकॅडमिक अंडर अचिव्हमेंट नावाची एक गोष्ट असते मुलांमध्ये. हा एक प्रॉब्लेम असतो काही मुलांमध्ये. अकॅडमिक अंडर अचिव्हमेंट म्हणजे एक क्षमता असतानाही ते जायला घाबरतात, कारण त्यांना ते टोकावरचं पोझिशन नको असते, कारण त्याच्यासोबत येते रिस्पॉन्सिबिलिटी, ते टिकवण्याची धडपड, आणि मग सगळेजण तुमच्या पुढच्या पावलाकडे पाहायला लागतात. अब तो तुम उसके ऊपर ही जाना पडेगा, नाही तो एक फ्लूक झाला असेल, जमलं नाही त्याला, ते फ्लूक नाही हे प्रूव्ह करण्यासाठी अजून मरमर करतो. अकॅडमिक अंडर अचिव्हमेंटचे मुलं मिळण्यासारखी परिस्थिती असून 2 मार्क कमी मिळवतात. एक मुलाने मला सांगितलं, मित्रांनी कॉलेजमध्ये असताना, की त्या मुलीला मी लग्नासाठी विचारणार होतो, पण मला भीती वाटली, ती हो म्हणाली तर हे क्या आहे भाई. तो म्हणे कोण घेईल म्हणे, ती श्रीमंत घर आहे तिचं, माझा, आणि मी घरी कुठे आणून ठेवू माझ्या 4 खोल्याच्या ह्याच्यामध्ये, काय नंतर पुढचं सगळं संसार सांभाळणं, तिचे खर्च नाही ते सगळं. अबे मग प्रेम कशाला केलं. प्रेम केलं, प्रेम वाटलंच हे खरं आहे, पण मग आता भीती वाटते की तिने हो म्हटलं भस्कन, तर काय करावं. अकॅडमिक अंडर अचिव्हमेंट, तो ये एक बात है. दुसरी गोष्ट याच्यातली ही की फिअर ऑफ फेल्युअर अँड फिअर ऑफ फॉलिंग डाऊन. राजेश खन्नानी 17 सिनेमे ओळीनी सुपर ड्युपर हिट, तसा सुपरस्टार आज झाला नाही, अजून होणं शक्य नाही. आता 17 सुपरहिट सिनेमे दिल्याच्या नंतर राजेश खन्नानी आपलं मनोगत लिहिलेलं आहे, कुठेतरी वाचलेलं आहे मी, की मी शिखरावर, यशाच्या शिखरावर इतक्या उंच जाऊन पोहोचलो होतो. शिखर जितकं उंच असेल तितक्यावरती समाधानाचा प्राणवायू कमी होत जातो. द ऑक्सिजन ऑफ कंटेंटमेंट बिकम्स रेअर. यू आर अलोन. यशाचं जितकं उंच शिखर गाठाल तिथे तुम्ही एकटे होत जाल. वा. काय आसपास कोणी नाही आहे, इतकं उत्तुंग यश मिळणार कोणीच नाही. मग फक्त सायकोफॅन्स आणि स्तुतीपाठक राहिले भोवताली, खरे लोक निघून गेले. आणि मग खरी भीती हीच की मी इतकं उंच टोक गाठलेलं आहे की आता खाली पडलो तर किती खाली जाईल गर्तेत. तो आदमी अपनी नज़रों से, पहिले तो हिमालय की ऊंचाई से गिरेगा और फिर अपनी नज़रों से गिरेगा. आणि लोक टपलेले असतात. तुम्ही खाली कधी येता, रसातळाला जाता तुम्ही. ते सहन करण्याची हिंमत पाहिजे. यश सहन का नाही होत, कारण अपयशाची भीती त्यांना यशाचं ते जे शिखर आहे
ते सहन करण्यापासून रोखते. म्हणून मग जितके उंच जाल तितके अपयशाची. म्हणून फक्त यश म्हणून यशस्वी व्हायचं म्हणून यशाच्या मागे लागणं म्हणजे अपयशाची बेगमी करून ठेवणं. कारण सतत यशस्वी तर कोणी झाला नाही या जगामध्ये, होऊ शकत नाही. शेवटी जे होतं वाताहत, शेवटी जो खाली येतो त्यावेळी त्याची अवस्था साधारण यश मिळवलेल्या माणसांनी अपयश स्वीकारणं वेगळं. त्यांनी तो नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस अँड नथिंग रिसीड्स लाईक फेल्युअर. फॉर हिम बोथ थिंग्स आर ट्रबलसम, व्हेरी काय म्हणतात त्याला, पेनफुल. यू मस्ट स्ट्राईव्ह फॉर सक्सेस सो फार ॲज यू डिसाईड दॅट द जर्नी टुवर्ड सक्सेस शुड बी एन्जॉयबल. आईवडील नाराज होतील, मुलांनी यशच मिळवायचं नाही, काही यशस्वीनं काढून घेतलं त्यांच्या आयुष्यातून, उरलंच काय. यशासाठी प्रयत्न करा, यशासाठी प्रयत्न केलाच पाहिजे, धडपड केली पाहिजे. प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही. पण मुलांना त्या यशाचा जो मार्ग आहे, जर्नी आहे, रस्ता आहे, तो त्यांचा आनंददायक होऊ द्या. तो त्रासदायक जर झाला, आज आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी 15-17 वर्षाच्या खालच्या मुलाची आत्महत्या अननोन होती, आता ती प्रचंड वाढलेली आहे. सोशल दबाव, सामाजिक दबावामुळे झालेला आहे. कारण तो जर्नी आईवडिलांनी म्हणून नाही, दोष द्यायचा म्हणून नाही, समाज व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, सरकार आहे, सगळ्याच गोष्टी आहेत, त्यांनी तो त्रासदायक करून टाकलेला आहे. म्हणून मुलांच्या विश्वामध्ये कॉम्पिटिशन नको. कॉम्पिटिशन महाविद्यालयीन तरुणांमध्ये ठीक आहे, ते वय असतं, तिथे सगळी क्षमता असते, तिथेसुद्धा त्यांनी डिप्रेस्ड व्हायला नको. कारण यश सदैव तुम्हाला मिळणार नाही. यश काय आहे हेही महत्त्वाचं आहे ना. आपण प्रयत्न करणं यशस्वी होणं आहे, हे मुलांना जर बिंबवण्यात आलं त्यांच्या मनामध्ये, दे विल बी हॅपी इवन इफ दे आर नॉट सो कॉल्ड सक्सेसफुल. मला यातला हा जो फोकस शिफ्ट आहे ना, तो खूप आवडतो आहे आजच्या पूर्ण कॉन्व्हर्सेशनमधला, की फोकस हा सक्सेसवर नसून तो हॅपीनेसवर असावा. म्हणजे तिथे जर लक्ष असेल तर सक्सेससोबत येईल, पण ते त्याच्यासाठी प्रयत्न करत राहूयात. पण फोकस शुड बी हॅपीनेस. आणि आय थिंक हॅपीनेस जर्नीमध्ये, हॅपीनेसच्या जर्नीमध्ये, म्हणजे हॅपीनेस आनंदी होण्यासाठी. हॅपीनेस इज इन द जर्नी, नॉट इन द डेस्टिनेशन. येस, सक्सेस इन युअर हेड इज द डेस्टिनेशन. जुनी गाणी मला नेहमी आवडतात त्या कारणासाठी की ती गाणी मोठे शायर लोकांनी लिहिलेली आहे. जसं मग मी शायर लिहिले, तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहो. तसं कोहरा चित्रपटातलं एक गीत आहे, राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. नातेसंबंध महत्त्वाचे आहेत, नातेसंबंध फुलफिलिंग पाहिजे. म्हणून क्या मंजिल मायने रखती है या सफ़र मायने रखता है, तो न मंजिल मायने रखती है न सफ़र मायने रखता है, हम सफ़र मायने रखता है. जर्नी इज हॅपी इफ पीपल अराउंड यू आर हॅपी. क्या बात आहे, क्या बात. थँक्यू सो मच. तुमच्याशी गप्पा मारून कायमच असे डोळे उघडल्यासारखे वाटतात, म्हणजे उघडे डोळे. पण खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. अर्थात तुम्ही तुमच्या मित्रांना, जवळच्या सगळ्या माणसांना हा पाठवाल ही अपेक्षा आहेच. आणि अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ बसावा.